सेनापती हंबीरराव मोहिते केंद्रस्थानी असलेली ही एक रचना एकीकडे स्वतः हंबीरराव यांच्या चरित्राचे, कार्याचे आणि योग्यतेचे तपशील पुरवते. त्याच अनुषंगाने महाराष्ट्राच्या इतिहासातील गेली 6 शतके क्षात्रतेजाने तळपणाऱ्या मोहिते घराण्याच्या योगदानाची ही माहिती देते. पुस्तक एवढ्यातच थांबत नाही. इतिहास विषयातील एक महत्वाचं पुस्तक म्हणून त्याला एक स्वयंभू स्थान प्राप्त झालेले आहे, यात शंका नाही. तथापि विक्रमसिंह मोहिते यांनी या पुस्तकाच्या एवढ्या पुरतेच मर्यादित न ठेवता पारंपरिक भारतीय राजनीतीची बैठक यामध्ये घालून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत पुस्तक हे पराक्रमी वीरांच्या पराक्रमाची जंत्री न राहता पराक्रमातील वैचारिकता स्पष्ट करणारी आणि त्यातून समकालिकांना प्रेरणा देणारी रचना ठरलेली आहे. हे सूत्र विक्रमजींना नेमके कसे सापडले, किंबहुना अभ्यासाच्या बळावर त्यांनी हे कसे पकडले असे म्हटले तर क्षात्रतेज अथवा क्षात्रधर्म प्राचीन भारतातील अनेक राजांनी याच सूत्राने आपली राज्य चालवली, प्रजेचे पालन केले. मध्या काळातील परकीय आक्रमणांच्या धुसमुसळेपणामुळे ते लुप्तप्राय झाले होते. तथापि त्याचा एक झरा महाराष्ट्रातील काही क्षत्रिय कुळांमध्ये झुळझुळत राहिला. अशा कुळांची मदत घेऊन शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्याची पायाभरणी केली. खऱ्या अर्थानं शहाजीराजे भोसले हे स्वराज्याचे संकल्पक म्हणूनच आपणा सर्वांना ज्ञात आहेत. आणि तदनंतरून या महाराष्ट्राची किंवा या स्वराज्याची खऱ्या अर्थानं संकल्पना रुजवात ज्यांनी केली ते महाराष्ट्राच्या किंवा स्वराज्याच्या स्थापनेचे शककर्ते छत्रपती शिवराय. त्याचबरोबर हा स्वराज्य टिकवण्यासाठी म्हणून ज्यांनी रक्षणार्थ आपली भूमिका बजावली ते छत्रपती संभाजीराजे. आणि पुढे शाहू महाराजांपासून महाराणी ताराराणी बाईसाहेब असतील, महाराणी छत्रपती राजाराम महाराज असतील, त्या पुढे छत्रपती शाहू महाराजांच्या पासून हा स्वराज्याचा विस्तार आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. पुस्तकातील चरित्रात्मक आणि वैचारिक तपशिलाचा खोलात जायची गरज नाही. वाचकांनी ते स्वतः गांभीर्यपणे वाचावेत अशी एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करण्यात येते. एक महत्वाचा मुद्दा मात्र या ठिकाणी सांगायला हवा. धर्म ही पारंपरिक भारतीय विचारातील मध्यवर्ती संकल्पना असून ती मानवी व्यक्ती आणि समाज यांना व्यापून उरते. राजनीती सुद्धा अंतिमतः धर्माच्या पायावर उभी असते. हा सबंध आधार उलगडून दाखवल्याने प्रस्तुत पुस्तक त्याचं मूल्य आणखी वाढलेलं आहे. विक्रमसिंह मोहिते यांनी या विषयाची अधिक सखोल चिकित्सा करून आणि त्यावरती भाष्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या कार्यक्रमासाठी, या प्रकाशन सोहळ्यासाठी ज्या मान्यवरांची उपस्थिती आपणामध्ये आहे, मी मंचावरती उपस्थित मान्यवरांचा परिचय आपणास करून देतो. खरं तर हा परिचय थोडक्यामध्ये मी उपस्थितांचा परिचय करणार आहे. सन्माननीय आजच्या या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आदरणीय व्हाईस ॲडमिरल मुरलीधरजी पवार सर, त्यांचं मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि विचारवंत आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे सर, आणि इतिहासाची ओळख ज्यांच्याकडनं आपण सातत्यानं करून घेत आलेलो आहोत ते आदरणीय अर्थातच आमच्या सर्वांचे ज्येष्ठ आदरणीय मार्गदर्शक पांडुरंगजी बलकवडे. अर्थातच मंचावरती उपस्थित आहेत आजच्या या कॉफी टेबल बुकचे निर्माते विक्रमसिंह मोहिते सर, सन्माननीय अंजलीताई भोसले, आणि अर्थातच या मराठी दिशा फाउंडेशनचे प्रकाशनाचे प्रकाशक आदरणीय डॉक्टर दामोदरजी मगदूम सर. मी सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे, आपण सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि स्वराज्याचे संस्थापक आदरणीय छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सर्वप्रथम दीपप्रज्वलन आणि या महाराष्ट्राचा मर्दानी दैवत जाणता राजा छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचं पूजन. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा
देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जोजे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आपल्यामध्ये असलेला प्रघात आणि प्रोटोकॉल या अर्थानं मी म्हणेन की सुरुवात आपण श्री गणेशाच्या वंदनेनं करत असतो आणि दीपप्रज्वलनानं आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. अर्थातच या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत किंबहुना महाराष्ट्राचंच नव्हे तर उभ्या भारताचं मर्दानी दैवत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेचाही पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करण्यात यावं अशी मी विनंती करतो. शिवरायांशी स्मरावे जीवित तृणवत मानावे इहलोकी परलोकी जगावे कीर्तिरूपी. शिवाजी अमुचा राजा भवानी अमुची आई गणिमी अमुचा कावा मराठी अमुची माई. या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं ज्या राजानं तारलं ते आपल्या सर्वांचे मर्दानी दैवत छत्रपती शिवराय यांच्या प्रतिमेस वंदन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत. सर्वप्रथम मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांचा आपण सन्मान करतो आहोत. अर्थातच सर्वप्रथम इतिहासाचे गाढे अभ्यासक संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंदजी मोरे सर यांना सन्मानित करण्यात येईल. त्यांना सन्मानित करण्यासाठी मी आजच्या या कॉफी टेबल बुकचे निर्माते लेखक श्री विक्रमसिंह मोहिते आणि सौभाग्यवती मधुलिका मोहिते यांना विनंती करतो आपण डॉक्टर सदानंदजी मोरे सर यांचा सन्मान आपण करायचा आहे. यानंतर अर्थातच व्हाईस ॲडमिरल सन्माननीय मुरलीधरजी पवार सर यांचा सन्मान होतोय आणि त्यांचा सन्मान मी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्याची मी विनंती करणार आहे. त्यामध्ये आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे सर आणि सन्माननीय पांडुरंगजी बलकवडे सर. मी मान्यवरांना विनंती करतो आपण व्हाईस ॲडमिरल मुरलीधरजी पवार यांचा सन्मान आपण करावा. आणि अर्थातच श्री पांडुरंगजी बलकवडे ज्येष्ठ इतिहास अभ्यासक यांचा सन्मान मी आजचे प्रकाशक मराठी देश फाउंडेशनचे डॉक्टर दामोदर मगदूम आणि सौभाग्यवती अंजलिताई भोसले यांना विनंती करणार आहे. आपण आदरणीय पांडुरंगजी बलकवडे यांचा सन्मान करावा. मराठी देश फाउंडेशनच्या माध्यमातून आज क्षात्रतेज हे कॉफी टेबल बुक संपूर्ण महाराष्ट्राला अर्पण करण्यात येणार आहे आणि त्याचंच औचित्य साधून आदरणीय डॉक्टर दामोदरजी मगदूम सर या फाउंडेशनचे प्रकाशक आहेत आणि अर्थातच आजचे लेखक सन्माननीय विक्रमसिंह मोहिते सर यांचा सन्मान प्रकाशनाच्या वतीनं करण्यात येतोय. आणि तद्वतच मंचावर उपस्थित असणाऱ्या आमच्या भगिनी आदरणीय अंजलिताई भोसले यांचाही सन्मान
या निमित्तानं होणार आहे. मराठी दिशा फाउंडेशनच्या वतीनं लेखकांचा आणि आदरणीय अंजलीताई भोसले यांचा सन्मान होतो आहे. या प्रकाशनाच्या निमित्तानं लेखकाची ओळख आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवणं हे माझं काम आहे आणि म्हणूनच त्यांचा परिचय मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न करतो आहे. आदरणीय विक्रमसिंह मोहिते, शिक्षण BCom MA इंडोलॉजी भारतीय विद्या पारंगत, MBA मार्केटिंग. ते सध्या व्यवस्थापन आणि आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक या विषयावरती सल्लागार म्हणून काम पाहतात. गेली 32 वर्षापासून व्यावसायिक कारकिर्दीत त्यांनी जागतिक संस्थांमध्ये विविध उच्चस्तरीय धोरणात्मक पदांवर 25 वर्ष यशस्वीरित्या काम केलेले आहे. त्यांच्या कामासाठी त्यांना उत्कृष्ट आर्थिक तसेच विक्री व्यवस्थापन प्रणाली आणि प्रक्रिया सुधारणा इत्यादींसाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. 2016 मध्ये नोकरी सांभाळत भारतीय विद्या पारंगत परीक्षा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी ती उत्तम गुणांनी पूर्ण केली, उत्तीर्ण होऊन ते पूर्ण केलेली आहे आणि ज्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाचा सखोल अभ्यास करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञान आणि मराठ्यांच्या राजनीतीचे संबंधाचा बारकाईने अभ्यास केलेला आहे आणि त्यातूनच या दोघांमधील घनिष्ठ संबंधाचे अनेक धागेदोरे त्यांनी शोधून काढण्यात आणि त्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यात ते यशस्वी झालेले आहेत. दक्षिण दिग्विजय ही शिवरायांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण घटना. दक्षिण भारतातील मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांनी भेट दिलेल्या अनेक ठिकाणांचा त्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आणि जवळपास 6000 किलोमीटरचा प्रवास करत त्या सर्व दक्षिण दिग्विजयाशी संबंधित असणाऱ्या घटनांचा आणि तिथल्या स्थळांचा अभ्यास केलेला आहे. त्याचबरोबर प्रकाशित आणि अप्रकाशित मोडी लिपीतील तसेच इतर ऐतिहासिक कागदपत्रांचा, संस्कृत ग्रंथांचा विस्तृत अभ्यास पण त्यांनी केलेला आहे. तलवारबाजीच्या पलीकडे मराठा स्वराज्याच्या राजनीती आणि सामरिक रणनीतीवर प्रकाश टाकणारे क्षात्रतेज हे त्यांचं पहिलं पुस्तक आहे. भोसले घराण्याशी शिवपूर्व काळापासून असणारे मोहिते घराण्याचे संबंध त्यांनी अतिशय जवळून दूरगामी, आधारभूत आणि अत्यंतिक महत्त्वपूर्ण अशा कामगिऱ्या सेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याने केलेल्या आहेत आणि म्हणूनच धोरणात्मक दृष्टिकोनातून इतिहास मांडणे ही स्वतःची जबाबदारी आदरणीय लेखक स्वतःला समजतात. ती त्यांची स्वतःची जबाबदारी आहे आणि धोरणात्मक व्यवस्थापन पार्श्वभूमी आणि जागतिक अनुभव असल्या कारणाने समोरील व्यक्तीला इतिहास कशा पद्धतीनं सांगावा याची एक अनोखी शैली त्यांच्याकडे आहे. बहुतेक वेळा ऐतिहासिक अभ्यास, चिंतन, लेखन आणि व्याख्यान याच्यासाठी वाहिला असला जरी त्यांचा बराचसा वेळ यामध्ये जरी जात असला तरी सक्रिय समाज सुधारक कार्यकर्ता म्हणून त्यांची जबाबदारी ते कधीही विसरलेली नाहीत. एक चांगला शहरी समाज निर्माण करण्यासाठी शाश्वत शहरी जीवनशैली, नागरी सुविधा, घनकचरा कमी करणे या व्यवस्थापन सारख्या उपक्रमांवरती ते सातत्यानं काम करत आहेत. MCPSS या संस्थेचे ते अध्यक्ष आहेत आणि त्या नात्याने ते सातत्यानं सक्रिय आहेत. ग्रामीण शिक्षण आणि मार्गदर्शन क्षेत्रातही काम करण्यासाठी ते सातत्यानं आग्रही असतात आणि म्हणून ग्रामीण शाळांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना विविध उपक्रमातून सहभागी करून घेण्यामध्ये त्यांचा सातत्यानं कटाक्ष असतो. आणखी बरंच काही आहे पण मी इतकंच सांगण्यामध्ये धन्यता मानेल कारण त्यांचा परिचय इतक्या कमी शब्दात खरंच अर्थाने करून देता येणं शक्य नाही. परंतु लेखकाचं मनोगत ऐकण्यापूर्वी लेखकाची ओळख करून देणं हे माझं काम होतं. मी त्यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत या निमित्तानं व्यक्त करावं. मी विनंती करतो जर का काही लोक इकडे आले, माफ करा जागा कमी पडतीये, परंतु काही लोक पुढे आले तर मागणे येणाऱ्या लोकांना अजून जागा होईल किंवा इथं पण येऊ शकता आपण. ओम नमो श्री विनायका, सर्व सिद्धी प्रदायका, अविद्या विघ्न निवारका, भवतारका गणेशा.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे, माझे मार्गदर्शक ज्येष्ठ इतिहासतज्ञ आदरणीय पांडुरंगजी बलकोडे, भारताच्या नौदलाचे कर्तव्यदक्ष पराक्रमी सेनापती व्हाईस ॲडमिरल मुरलीधर पवार, भारतीय विद्या पारंगत सौ अंजली भोसले, प्रकाशक मराठी देशा फाउंडेशनचे डॉक्टर दामोदर मगदूम, तसेच समोरील मान्यवर महानुभाव बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. आजच्या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहायला मोठ्या संख्येने, त्याबद्दल मला साहजिकच आनंद होणे आहे. मी काही जणांची प्रातिनिधिक नावं घेतो, पण काही जणांची राहिली तर मला माफ करा. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या कार्यक्रमासाठी डिफेन्स आणि आपले जे मिलिटरीचे जे कमांडर्स आहेत, सिनियर कमांडर्स, हे मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. आणि त्याच्यापैकीच आपले व्हाईस ॲडमिरल आहेत, त्याचप्रमाणे रिअर ॲडमिरल रवींद्र नाडकर्णी आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांच्यामुळे आपण सुखाने इथे बसलेलो आहोत आणि आपला कार्यक्रम करत आहोत. त्याच्याचबरोबर मेजर जनरल सोनावणे सर इथे आहेत. त्याचबरोबर एअर मार्शल भूषण गोखले येऊन गेले. त्यांना काही अचानक कॉल आला, त्यामुळे त्यांना जावं लागलं, परंतु ते स्वतः येऊन गेले इथे. आणि त्याचबरोबर प्रो व्हाईस चान्सलर काळकर सर, डॉक्टर काळकर सर इथे आहेत. त्यानंतर नितीश भारद्वाज, आपले श्रीकृष्ण नीती महाभारतातील प्रसिद्ध व्यक्तिरेखा ज्यांची सादर केली आणि ज्यांनी सादर केले असे महान आमचे मित्र नितीश भारद्वाजजी इथे आहेत. त्यानंतर जाधवराव घराण्याचे सर्वात ज्येष्ठ प्रतिनिधी म्हणून उदयसिंह जाधवराव इथे आहेत आणि त्यांच्याबरोबर इतर मंडळी पण आहेत. सॉरी, माझा एक उल्लेख राहिला, कर्नल पुरोहित जे मराठा लाईट इन्फंट्रीचे विद्यमान अधिकारी आहेत, कर्नल आहेत, ते पण इथे उपस्थित आहेत. आणि शिक्षण क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील श्यामला देसाई इथे उपस्थित आहेत. सरकारी अधिकारी दिनेश खैरे इथे उपस्थित आहेत, जे अतिशय सिनियर मॅट म्हणून जे ट्रायब्युनल असतं, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्हचे 17-18 वर्ष इन्चार्ज होते, ते इथे आहेत. माझे मित्रमंडळी, तर आपल्या सर्वांचे आणि तळबीडवरनं आलेले माझे सर्व बंधू भगिनी, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा इतिहास कोणाला माहिती नाही, त्यामुळे मी तुम्हाला काय सांगणार आणि तुम्ही मला काय सांगणार त्याच्यात काही नवीन नाही. पण इसवी सन 1192 ते 1568 हा 376 वर्षाचा काळ सतत भारत पारतंत्र्यात खाली जात होता. त्यानंतर परत 72 वर्ष गेली आणि शेवटी एकही ताकदवर सार्वभौम भारतीय राज्य उरलेले नसताना आणि परकीय राजसत्ता भारतामध्ये पूर्णतः स्थिरस्थावर झाल्यानंतर स्वराज्य निर्मिती करणे ही कल्पना आणि विचारच अचंबित करणारा आहे. त्यांचे विचार पुढे न्यायची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असे मला वाटते. त्या अनुषंगाने मला अनेक प्रश्न पडले. काही प्रश्न व त्यांची उत्तरे शोधण्याचा माझा प्रयत्न सुरू झाला आणि त्या प्रश्नांची थोडक्यात उत्तरे या पुस्तकामध्ये माझ्या परीने देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. मग तुम्ही म्हणाल, कोणते प्रश्न होते, असे काय वेगळे प्रश्न पडले? काही तुम्हाला वेडगळपणाचे वाटतील, पण तुम्हाला तो प्रश्न पडला. आणि पहिलाच प्रश्न म्हणजे स्वराज्य उभारणी शिवाजी महाराजांनीच का केली? हा मला पडलेला खरंच प्रश्न आहे. स्वराज्य स्थापन करण्याचे क्षत्रिय धर्माचे, राजधर्माचे ज्ञान त्यांना कुठून मिळाले? मग ज्ञान, कुठले ज्ञान? राज्य स्थापन करायचं तर मग ज्ञान कुठलं पाहिजे? तर अर्थशास्त्र, सामरिक नीती, राज्यव्यवस्था, प्रशासन, दंडनीती, त्याचबरोबर अनुषंगाने येणारं न्यायदान, दुर्गनीती इत्यादी इत्यादी, अशी खूप मोठी यादी आहे.
हे ज्ञान कोणीही तुम्ही मान्य कराल, कोणीही जन्मजात घेऊन येत नाही. मग हे ज्ञान शिवाजी महाराजांना तसेच 17व्या शतकातील सेनापतींना, ज्यांनी फाउंडेशनल काम केलं, मुळातलं जे काम केलं, त्यांना हे मिळालं कुठून? हे माझे पुढचा प्रश्न होता. वयाच्या 15 आणि 16व्या वर्षी एखादा क्षत्रिय मराठा मुलगा किंवा मुलगी सुद्धा न्यायदान कसं करू शकते? हा मोठा प्रश्न आहे, कोड आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांनाच सरसेनापती पदी का नेमले? ठीक आहे, आमच्या गावचे ते, आम्ही त्यांच्या कुटुंबातले आहोत, पण तरी सुद्धा मला हा प्रश्न पडला की हंबीररावांनाच का दिलं? कारण हंबीरराव हे वयाने फार मोठे नव्हते त्यावेळेस. छत्रपती महाराजांची एक उपाधी आहे, आपण जोरजोरात ती म्हणत असतो आणि सगळ्यांना माहिती आहे. कोणती? तर क्षत्रिय कुलावतंस. तर त्यांनी क्षत्रिय कुलावतंस उपाधी का घेतली? मग त्याचा अर्थ काय? क्षत्रिय म्हणजे कोण? त्यांची कर्तव्य काय? ही जात आहे का? हे काही मोठेपणाचं लक्षण आहे का? का मानपानाचं लक्षण आहे? तर त्याचं कर्तव्य काय? याचा शोध घ्यायचा असेल तर शहाजी महाराजांचे चरित्र ते छत्रपती संभाजी महाराजांच्या बुधभूषण पर्यंत अभ्यास करून उत्तरे शोधावी लागतात. हे करत असताना त्यांनी अभ्यासलेले आणि मराठा राज्यकर्त्यांच्या शिक्षणाचा गाभा असलेल्या प्राचीन ग्रंथांपर्यंत आपण जाऊन पोहोचतो असा माझा अनुभव आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, राजनीती आणि तत्वज्ञान तसेच मराठा स्वराज्याची राजनीती यांचा काही संबंध आहे का? याची उत्तरे या पुस्तकात आपल्याला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे सापडतील अशी माझी अपेक्षा आहे. 17व्या शतकातील मराठा क्षत्रिय राज्यकर्ते हे उच्च शिक्षित आणि प्रशिक्षित राज्यकर्ते होते असा माझा निष्कर्ष आहे अभ्यासांती. त्यांचे शिक्षण आणि प्रशिक्षण कोणते आणि कसे झाले याची उत्तरे समकालीन अस्सल मूळ पुराव्यांवरूनच मिळाली, हे मला जास्ती महत्वाचे वाटते. आज मला माझ्या पूर्वजांबद्दल, शिवाजी महाराजांबद्दल मला आदर आहे म्हणून मी काही सांगेन किंवा असे होते तसे होते वगैरे, परंतु त्यावेळेसच्या समकालीन अस्सल मूळ पुराव्यावरूनच आपण सिद्ध करू शकतो की ते अतिशय उच्च शिक्षित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी अभ्यासलेल्या आणि आपल्या पत्रव्यवहारातून उल्लेखलेल्या महाभारतात शिवाजी महाराजांनी महाभारताचे अनेक वेळा उल्लेख केलेले, म्हणजे जे अवेलेबल आहेत पत्रव्यवहार त्याच्यातच एवढ्या वेळा आले, तर जे अनफॉर्च्युनेटली रायगडावरचे सगळं रेकॉर्ड नष्ट झालं, तिथं तर केवढा भांडार असेल. तरी सुद्धा त्यांनी उल्लेखलेल्या महाभारताचे दाखले दिलेले शिवाजी महाराजांनी. त्या महाभारतात क्षत्रिय धर्माबद्दल काय लिहिले आहे हे पण वाचकांना थोडक्यात या पुस्तकात वाचायला मिळेल. त्यामुळे मी तुम्हाला माझे प्रश्न देणार आहे की काय काय झालं. आता थोडं हंबीररावांबद्दल. हंबीररावांना केंद्रस्थानी ठेवून हे पुस्तक लिहिलं गेलंय हे निर्विवाद आहे, परंतु हंबीररावांचं काय वेगळं स्वराज्य नव्हतं, हंबीररावांचं काय वेगळी चूल त्यांनी मांडली नव्हती. हे त्या सर्व स्वराज्यामध्ये एकनिष्ठ एकरूप झालेलेच सेनानी होते. माझ्या अभ्यासाची सुरुवात इंडोलॉजीचा कोर्स पूर्ण झाल्यावर डॉक्टर मंजिरी भालेराव आज इथं आलेले आहेत, त्यामुळे मला खूप अभिमान वाटतो, यांच्या कल्पनेतून सुरू झाली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी त्या आमच्या इंडोलॉजीच्या कोऑर्डिनेटर आणि हेड ऑफ द डिपार्टमेंट, आणि त्यांनी आम्हाला वेळ लावला अक्षरशः, म्हणजे चांगल्या अर्थाने म्हणतो. आणि श्रीनंद बापट सर, खरे सर पण आहेत इथे आज, तर त्यांचे किती आभार मानावेत मला शब्द वापरू आहेत. मग काम सुरू झालं. मग वडिलांनी मोहिते घराण्याची अप्रसिद्ध मोडी कागद 2016 या वर्षी 2016ला मला बघायला मिळाली. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्याकडे ह्या विषयावर कधीही चर्चा जास्ती व्हायची नाही. त्यामुळे मी आमच्याच घराण्याचे कागदपत्र 2016 साली पहिल्यांदा बघितले, आणि तेव्हा मी 52 वर्षाचा होतो. तर केवळ करिअर आणि मग अनेक कागद गोळा झाली. मग राजेंद्र ढुमे
यांनी मोहित्यांचा एक मोडी इनामपत्राचे वाचन केले, कारण ते मोडी पत्र होते त्यामुळे ते होतं बाड, पण मला काय कळतच नव्हतं त्यातलं, त्यामुळे ते ठेवून दिलं. मग एक कागद घेऊन त्याची झेरॉक्स काढून गेलो तर आमचे मित्र राजेंद्र ढुमे आलेले आहेत पाठीमागे, तर ते त्यांनी वाचला. आणि दुसरा एक फारसी कागद होता तो निखिल परांजपे, ते पण आलेले. या दोघांनी सुरुवात केली आणि तुम्हाला सांगतो इट वॉज अ युरेका मोमेंट फॉर मी. कारण मी म्हटलं अरे हे आपल्याला माहितीच नव्हतं की हे, आणि आम्ही त्या डॉक्युमेंट्स ते पलंगाच्या खाली असतील किंवा काय त्याच्यावर रोज झोपत होतो, पण काही कल्पना नव्हती. त्यामुळे सांगायचा मुद्दा काय, ही परिस्थिती बऱ्याच लोकांची आहे बरं का, आणि हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांच्या पूर्वजांनी घडवलेला आहे. त्यामुळे पलंगाखाली डोकवा माळ्यावर बघा काय चाललंय तिकडे ते. मग आता म्हटलं सुरुवात कशी करायची, आणि खरंच मला डिरेक्शन होती. भालेराव मॅडमनी तर चावी मारून दिली की आता करा काम तुम्ही. तर मग आपले पुण्यातले अध्वर्यू बाबासाहेब पुरंदरेंकडे गेलो. म्हटलं बाबासाहेब, त्यांच्या पायाशी बसलो अक्षरशः. त्यांना म्हटलं हंबीरराव मोहिते म्हटल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? तर त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या मला. एक म्हणजे अतिशय अभ्यासू आणि भूगोलाचे उत्तम ज्ञान असलेली व्यक्ती होती. दुसरं हंबीररावांबद्दल त्यांनी सांगितलं युद्धनीती पारंगत, तसेच वैयक्तिक आणि अलौकिक पराक्रम गाजवलेला आणि एकही लढाई न हारलेला असा तो सेनापती होता. आणि तिसरी गोष्ट सांगितल्यावर मी आणखीच अचंबित पडलो की अष्टप्रधान मंडळातील अशी एकच ही व्यक्ती होती की जे स्वतः राजा होते. म्हटलं काय बोलताय? ते म्हटले हो, शिवाजी महाराजांना पण त्यांचा मान ठेवावा लागायचा म्हणे. म्हटलं हे तर नवलच आहे. बरं म्हटलं जातो. मग गेलो. मग कोल्हापूरला डॉक्टर जयसिंगराव पवार, त्यांचं आमच्या घराण्यावर फार प्रेम आहे आणि त्यांनी ताराबाईंचे कागदपत्र आणि बरंचसं काम केलंय, पुस्तकं छापली. म्हटलं त्यांचं मार्गदर्शन घेऊ. मग त्यांच्याकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं, एकतर खाजगीतलं सांगतोय, त्यांनी तोंडसुकच घेतलं माझ्या, कारण त्यांचा भयंकर राग आहे आमच्यावर. का? ते म्हटले तुमच्या घराण्यात एवढा मोठा माणूस होऊन गेला आणि तुम्हा मोहित्यांना म्हणे काय त्याची कदरच नाहीये, तुम्ही काहीही करत नाही त्यांच्यासाठी. मग म्हटलं आता मोठा म्हणजे काय, हाच मोठा प्रश्न माझ्यापुढे पडला. कारण 1-2 प्रसंग सोडता या मुद्द्यांना, सगळे हे जे सांगितले या मुद्द्यांना पुष्टी देणारा हंबीररावांचा म्हणावा तसा उल्लेख इतिहासात न सापडल्यामुळे याची उत्तरे शोधण्याचा आता अजून, म्हणजे हे प्रश्न होते, आता हे प्रश्न नवीन निर्माण झाले, शोधण्याचा प्रयत्न पण सुरुवात झाली. अशा रीतीने पुराव्यावर आधारित हंबीररावांबद्दलची माहिती या पुस्तकात मांडली आहे. आणि त्यावेळच्या स्वराज्याच्या नीतीवर पण, कारण ती हे सगळे नीती करणारे होते, हे काही वेगळे नीती करणारे वेगळे, आणि हे सगळे सुरुवातीचं फाउंडेशनल वर्क या सगळ्यांनी केलेलं होतं. त्यामुळे त्याच्याबरोबर त्यांची मानसिकता, त्यांचे विचार, त्यांनी नीती कुठल्या आखल्या आणि त्या कशा इम्प्लिमेंट केल्या हे पण बघणं आलं. आता त्यापैकी एक महत्वाची, 1-2 उत्तरं देणार आहे, बाकी तुम्ही पुस्तकात वाचा. त्यापैकी एक महत्वाची घटना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील, पुन्हा रिपीट करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील सगळ्यात मोठी आणि महत्वाची राजकीय आणि लष्करी मोहीम म्हणजे दक्षिण दिग्विजय. या मोहिमेचे अनन्यसाधारण महत्त्व स्वराज्याचा विस्तार करण्यात आणि सामरिक नीती म्हणून आहे. महाराजांनी या 2 वर्ष चाललेल्या मोहिमेचे नेतृत्व हंबीररावांकडे दिले होते. ही एक अलौकिक मोहीम होती. छत्रपती आणि हंबीररावांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या धोरणाप्रमाणे एकदम यशस्वी करून दाखवली. आणि त्याचा तपशील, त्याचे नकाशे, त्याच्या तिथलं धोरण, सामरिक महत्त्व असं सगळं या पुस्तकात दिलं आहे. दुसरं महत्वाचं म्हणजे छत्रपतींनी दिलेली हंबीररावांची संस्कृत मधील मुद्रा आणि त्याचा अभ्यास करता त्यांच्या व्यक्तिमत्वाची उत्तम ओळख होते. आणि ते खूप मोठं अनदर युरेका मोमेंट होता. काय त्या मुद्रेमध्ये, तर संस्कृतमध्ये श्री मच्छिव महानुभाव सेनाधीश हंबीरराव, पुन्हा वाचतो, श्री मच्छिव महानुभाव सेनाधीश हंबीरराव, अशी हंबीररावांची मुद्रा आहे.
त्याचा अर्थ काय? तर अलभ्य, दुर्मिळ, सत्यनिष्ठ आणि विचारवंत सेनाधीश हंबीरराव. ह्या सर्व गोष्टींचा उलगडा आणि इतर अनेक गोष्टींचा झाल्यावर त्यावेळेस कळलं की बाबासाहेबांनी आणि जयसिंगरावांनी हंबीररावांबद्दल व्यक्त केलेले विचार किती खरे होते आणि ते मोठं मोठं म्हणजे काय ते तेव्हा हळूहळू कळायला लागलं. अजून कळायचंय पूर्ण. तर आता महत्वाचं म्हणजे 8 एप्रिल उद्या 1674 साली हा हंबीरराव मोहिते यांच्या सरसेनापतीपदी नेमणुकीचा दिवस आहे. या वर्षी त्याला पण 350 वर्ष, राज्याभिषेकाला 350 वर्ष होतात आहेत. सरसेनापती हंबीररावांच्या पण नेमणुकीला 350 वर्ष होत आहेत. त्या निमित्ताने हे पुस्तक प्रसिद्ध करताना मला आनंद होत आहे आणि आमचे मित्र दामोदर मगदूम यांनी अगदी जीवाचं रान करून हे पुस्तक तयार केलं आहे. तर ते आपल्या पसंतीला पडेल असं वाटतं. शेवटी हे पुस्तक लिहिताना असे मी सांगू इच्छितो की मी काही इतिहासकार नाही, मी काही संशोधक नाही, पण डोळसपणे इतिहास मी वाचला. अडगळीत गेलेली माहिती तुमच्या समोर मी मांडतो. ह्याच्या पलीकडे मी नवीन काहीही केलं नाही. त्यामुळे या पुस्तकाचं श्रेय मी घेऊ शकत नाही. पण एवढं मात्र निश्चित की इथून पुढे मध्ययुगीन इतिहासात, खास करून मराठा स्वराज्याच्या बाबतीत राजनीतीचे विचार प्रकर्षाने मांडणे गरजेचे आहे, कारण तो स्वराज्याचा आत्मा होता. हे पुस्तक आपल्या सर्वांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा करतो. सर्व ज्ञात अज्ञात संशोधक, इतिहासकार तसेच आमचे प्राध्यापक मंडळी, मार्गदर्शक यांना मनापासून धन्यवाद देतो. शेवटी या पुस्तकाला क्षात्रतेज हे नाव का दिले? बऱ्याच लोकांनी मला विचारलं, म्हणून मला असं वाटलं की हे पाहणं जरुरी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हंबीरराव मोहिते, राजाराम महाराज, महाराणी ताराबाई आणि अनेक 17व्या शतकातील राज्यकर्त्यांना त्यांचा स्वधर्म म्हणजे क्षत्रिय धर्म समजला होता हे निश्चित. त्या जोरावर त्यांनी आपले कर्तव्य निभावले आणि भारताच्या इतिहासाला कलाटणी देणारे प्रेरणादायी कार्य केले. यामुळे मराठा स्वराज्य एकंदरीत पुढे 180 वर्ष टिकले आणि वाढले. स्वधर्म म्हणजे कर्तव्य, तुमचं व्यक्तिमत्व. स्वधर्म म्हणजे तुमचं कर्तव्य, तुमचं व्यक्तिमत्व समजले की इतिहास घडवतो. हा इतिहास आहे आपला. श्रीकृष्णाने सांगितलंच आहे, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावा. आज भयावह स्थिती झाली आहे कारण आपण स्वधर्म विसरलोय. तर 2005 मध्ये मी धर्म या विषयावर केलेली माझी एक कविता आपल्याला ऐकवतो आणि माझे मनोगत संपवतो. तर ऍक्च्युली 2000 ते 2004 या काळामध्ये मी धर्म या विषयावर बराच अभ्यास केला होता, कारण त्यावेळेस खूप गोंधळ होता. तेव्हा मी मद्रासमध्ये पोस्टेड होतो. तर त्यावेळेस आपलं शनिवार रविवार वेळ असायचा, तेव्हा ही केली आहे. तर आपल्याला बघा कशी पसंत पडते. अरे मानवा, ओळख तुझा खरा धर्म, आनंदाने जवळ कर जीवनाचे मर्म. कशासाठी आहे? आनंद देण्यासाठी आपले जीवन. धर्म ओळखून आपला करून टाक आयुष्य संजीवन. मानवनिर्मित धर्मापलीकडला धर्म ओळख खरा. मानवनिर्मित धर्मापलीकडला धर्म ओळख खरा. अज्ञान आळस मोह आवर जरा, धर्म ओळख खरा. धर्म फक्त कर्मकांड नाही, उपासना नाही, पद्धती नाही, उपासना पद्धती पण नाही रे नाही. धर्म म्हणजे जातपात नाही. आता काय करावं, आम्हाला धर्म समजलाच नाही. पाण्याला विचारा जरा, कोणता तुझा धर्म? तो सांगेल जीवन प्रदान करणे हाच माझा धर्म. हा धर्म आहे पाण्यात, हा धर्म आहे पाण्यात, पाणी नाही धर्मात. विचारू नका त्याला जरा, येतो का आमच्या धर्मात? धर्म तुटत नसतो, धर्म सुटत नसतो, धर्म तुझा बदलत नसतो. धर्म तुझ्यात असतो, तू म्हणतो मी धर्मात असतो. जसे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म आहेत हे कर्तव्य धर्म आहे. जसे मातृधर्म, पितृधर्म, राजधर्म हे कर्तव्य धर्म,
तसेच लागू आहेत समजताना आपले आपापले अंगभूत धर्म. हजारो वर्षापूर्वीचा शब्द आहे हा धर्म. कुठे होते तेव्हा मानव निर्मित धर्म. जलामध्ये आपली परिस्थिती कशी होती त्यावेळेस मी माझं वर्णन आहे, त्यावेळेस माझ्या मनामध्ये हे सगळे विचार होते. जलामध्ये राहून मासा शोधू लागला पाणी वरावरा. जलामध्ये राहून मासा शोधू लागला पाणी वरावरा. धर्म तुझ्यात आणि माझ्यात असताना कशाला पाहिजे तुझा खोटा आणि माझा खरा. अरे मानवा ओळख तुझा धर्म, आनंदाने जवळ कर जीवनाचे महत्व. धन्यवाद. लेखकांच्या मनोगतातून आपणा सर्वांना या पुस्तकामध्ये काय आहे याची कल्पना आलेलीच असेल. आपण पुढच्या कार्यक्रमाकडे वळतो आहोत आणि तो मुळातच ज्यांच्या प्रेरणेनं हे पुस्तक खऱ्या अर्थानं जन्माला आलं ते अर्थातच सरसेनापती हंबीरराव मोहिते. आणि आज आपणा सर्वांच्या साक्षीनं सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचं अश्वारूढ चित्र प्रकाशित होत आहे. सर्वात पहिल्यांदा आज खरं तर हंबीररावांची एक प्रतिमा या महाराष्ट्राला अर्पण होत असताना आपण सगळेजण या घटनेचे साक्षीदार असणार आहोत. आणि अर्थातच ज्यांच्या शुभ हस्ते ही प्रतिमेचं अनावरण होणार आहे ते अर्थातच व्हाईस ॲडमिरल मुरलीधरजी पवार, आदरणीय डॉक्टर सदानंदजी मोरे आणि अर्थातच पांडुरंगजी बलकवडे या सर्व मान्यवरांच्या हस्ते या प्रतिमेचं अनावरण होत आहे. प्रतिमा समोर घेऊन यावी. राधिकाताई पुढे या. पुढे पुढे मध्ये घ्या. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या प्रतिमेचं अनावरण आज आपण सगळ्यांचा साक्षीनं होत आहे. या. क्षात्रतेज काय ते याला म्हणावं, कारण क्षत्रियाची सर्व लक्षणं या चित्रामध्ये आहेत. आणि हे चित्र निर्मिती करत असताना सर्व ऐतिहासिक दाखले किंवा साधनांचा अभ्यास करून हे चित्र तयार करण्यात आलेलं आहे. अर्थातच सर्व मान्यवरांचे मनपूर्वक धन्यवाद. आणि अर्थातच आपण सर्वजण ज्या मुख्य कार्यक्रमासाठी इथे एकत्रित आलेलो आहोत, अर्थातच तो क्षात्रतेज या कॉफी टेबल बुकचा प्रकाशन सोहळा आता संपन्न होणार आहे. हो, सन्माननीय मुरलीधरजी पवार सर, व्हाईस ॲडमिरल यांना मी विनंती करतो आपण प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावा. आदरणीय बलकवडे सरांना ही विनंती आहे. धन्यवाद सर. क्षात्रतेज हे कॉफी टेबल बुक आपणासमोर आज प्रकाशित होत असताना काही मुद्दे मी आवर्जून यामध्ये सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अर्थातच ते जवळपास 26 छोटी छोटी प्रकरणं यामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रकरणाचा वेगवेगळा अभ्यास त्यांनी या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये क्षात्रधर्म असेल, हिंदुस्थानातील मध्ययुगीन सार्वभौम राज्य, सांस्कृतिक विनाश कसा झालेला आहे भारतीयांचा, त्यातही त्याचा उल्लेख आहे. आलमगीर बादशाह औरंगजेब कोणाला शत्रू समजत असायचे किंवा त्या संदर्भातील एक प्रकरण आहे. मोहिते घराण्याच्या संदर्भातील एक प्रकरण आहे. क्षत्रिय कुलावतंस जे त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये याचा उल्लेख केला. अशा सगळ्याच विषयांचा आधार या पुस्तकामध्ये असणार आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की या पुस्तकाचं प्रकाशन आपण सर्वांनी मिळून करावं. खरं तर आज हे पुस्तकाचं प्रकाशन करत असताना एक अनोखा योग या निमित्तानं आलेला आहे. इथं
संप्रदायाची पार्श्वभूमी असलेले डॉक्टर सदानंद मोरे सर आहेत. भारतीय नौदलाचं नेतृत्व करणारे, क्षात्रतेजाचं प्रतिनिधित्व करणारे आदरणीय पवार सर आहेत. आणि इतिहासाचा भाग ज्यांच्या व्यक्तिमत्वातनं झळकतो, सातत्यानं त्यांच्याकडनं आम्ही ते ऐकत असतो, असे पांडुरंगजी बलकवडे आहेत, जे शक्ती भक्तीचं प्रतीक असलेलं आज व्यासपीठ आपणा समक्ष क्षात्रतेज या कॉपी बुकचं प्रकाशन करत आहे. खूप खूप धन्यवाद.